भारताच्या बाहेर का चर्चेत आहे? साताऱ्याचं नाव टेनिस क्रिकेटमध्ये या खेळाडूने प्रसिद्ध केलंय. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट घेतल्या 2 आणि धावा दिल्या केवळ 7 धावा. भूषण गोळे अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फायनलच्या मॅच मध्ये ज्या पद्धतीचं प्रदर्शन त्याने केलंय, भूषण गोळेचं कौतुक या गोष्टीसाठी करायला हवं. कारण सेमीफायनलच्या मॅच मध्ये तो केवळ उभा नव्हता राहिला डगआउट्स मध्ये, कारण तो बाद झाल्यानंतर डगआउट्स मध्ये उभा नाही राहिला, तर मग केवळ बाउंड्री लाईन वरती गिरट्या घालत होता. त्याला ही स्पर्धा जिंकायची आहे, ती ही स्पर्धा जिंकण्यासाठीच इथे आलाय आणि म्हणून की काय प्रदर्शन देखील त्या धाटणीचं त्याने केलंय. पहिल्या षटकामध्ये आल्या 7 विकेट मिळवल्या. आता 2 भूषण गोळे, एक ऑलराऊंडर भूमिका त्याने इथे केली आहे. मैदानाच्या आतमध्ये जिथे मात्र संतोष सकपाळ अर्थात जंगली स्ट्रायकर एंडवर नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळेल आणि त्याच्यासाठी राज हसन शेख यांच्या माध्यमातून संतोष बाद झालाय आणि त्याच्यासाठी पारितोषिक आलं होतं. यावेळेला स्ट्राईक एंडवरती बॅटर अक्षय समीर गोलंदाजीसाठी आहेत. ओहो, हा बॉल मात्र चांगला पाहायला मिळालाय. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, पॉइंटला खेळायचा होता, डॉट बॉल येईल. परंतु या टीमने मागील मॅच सुद्धा जय सर फक्त 38 धावा केल्या असताना सुद्धा जिंकली 4 ओव्हरची मॅच. म्हणजे इकडे जर का येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी 20 जरी रन केल्या, एक 25-30च्या दरम्यान तरी धावसंख्या न्यावी लागेल, जिकडनं फाईट होऊ शकते. या टीमची बॉलिंग चांगली आहे, परंतु धावसंख्या 25-30 किंवा त्यापेक्षा पुढे न्यावी लागेल. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. धावांसाठीचा संघर्ष मात्र या ठिकाणी कायम आहे. समीरने आणखीन एक चांगला बॉल टाकलाय. जयजी, समीर शेलारकडे ही काबिलियत आहे, ही खासियत आहे त्याच्याकडे. कारण आपण पाहिलं ना तर कुतूहल असा विषय हा राहतो त्याच्या गोलंदाजीमध्ये. व्हेरिएशन चांगल्या धाटणीचे करतो, टप्प्यामध्ये कॉम्प्रोमाइज त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला, परंतु वेगाशी कॉम्प्रोमाइज कदापिही केलेलं नाहीये. भरधाव वेगाने गोलंदाजी त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. लगातारचे 2 चेंडू डॉट आलेत. समीर यावेळेला सरळ बॅटने समोरच्या दिशेने चांगला स्ट्रोक आलाय आणि सीमा रेषेच्या पार 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 चौकार. 4 धावा. धन्यवाद. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय महाबळेश्वर चॅम्पियन लीग एक सुंदर अशा प्रकारची स्पर्धा निहाल ग्रुप आयोजित अशोकदादा संकपाळ यांच्या माध्यमातून येते. खरं तर समालोचन पुढचा बॉल. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळायचं होतं परंतु यशस्वी नाहीये. बॉल टप्पा पडल्यानंतर वळलाय आणि यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांच्या लगोलग असल्या कारणाने फलंदाज मात्र अगदी जखडून ठेवण्यात आलाय. समीरने चांगली गोलंदाजी केली आहे. 1-4 आल्यानंतर पुन्हा कमबॅक झालाय. 11 धावा धावफलकावर आहेत, परंतु अजूनही 8 बॉलचा खेळ बाकी आहे. धावा करायच्यात आता, नाही तर 1 वर्ष परत नाही. फायनल मॅच आहे या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेची. यावेळेला मात्र फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने निघालाय बॉल. 1 धाव तिकडे घेतली गेली, बॉल थोडासा बाजूला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळतात. पहा, या संध्याकाळच्या सत्रामध्ये कमी धावसंख्येची मॅच सुद्धा जयस्तर रंगू शकते. धावसंख्या 13 झाली आहे. 13 धावा धावफलकावरती. यात मॅच चांगली बनेल यात ती मात्र शंका नाही आहे, कारण दोन्ही संघ चांगल्या धाटणीचे राहिलेत. दोन्ही संघाकडे गोलंदाज चांगले आहेत, फलंदाज चांगले आहेत आणि लो स्कोरिंग मॅचेस आहेत नेहमी चांगल्या धाटणीच्या पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये समीरने चांगल्या चेंडू हाताळल्यात आणि त्याच्या जोरावरती की काय केवळ एक चौकार आल्यानंतर पुनरागमन त्याने चांगलं केलंय. या वेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं, परंतु बॉल सीमारेषेच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न झालाय. तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आणि इकडे जर पाहिलं तर 3ऱ्याही धावेचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात विकेट आलेली आहे. भूषण गोळे थोड्या वेळासाठी असं वाटलं की MS धोनीच तिकडे होते की काय, परंतु 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात विकेट. थँक्यू. धावांसाठी चालू असणारी धाबा धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा त्या 7.50च्या धावगतीने 15 धावा धावफलकावरती आहेत. खेळाडू बाद झाले ते 3 मुश्किलें मुसीबतें तमाम है इस खेल में, बुलंद हो अगर हौसला तो मुमकिन हर मुकाम है. तुमचे आज हौसले किती बुलंद आहेत ना. फायनलची मॅच तुम्ही घेताय आज. संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेला प्रवास, संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेले प्रदर्शन आज सारथी लावण्याची ही वेळ आली आहे. इथे तुम्हाला 100
100% परफॉर्मन्स, 100% डेडिकेशन तुम्हाला द्यावं लागेल, कारण ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे. केलेल्या संपूर्ण कार्याची तुम्हाला पोच पावती काही क्षणामध्ये मिळणार आहे. त्यासाठी या मॅच मध्ये प्रदर्शन चांगलंच करावं लागेल. चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे. एक ओव्हर बाकी आहे, 15 धावा तर झाल्यात आणि जर का 10 किंवा त्याच्यापेक्षा जास्त धावा आल्या जय सर तर मजा येईल मॅच मध्ये. गणेश कदम येतात गोलंदाजीसाठी. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी जर पाहिलं तर अक्षय एका बाजूला आहेत आणि अक्षयच्या जोडीला आलेत एकनाथ आलेले आहेत. एकनाथ आणि अक्षय या जोडीला चौनेश्वर टीमसाठी धावा करायच्या आहेत. सुधीर धनावडे यांची ग्लोरियस स्पोर्ट्स ही टीम पाहायला मिळते. अंडरआर्म क्रिकेटमधील देखील एक ख्यातनाम संघ आहे ग्लोरियस स्पोर्ट्स अंधेरी या नावाने देखील ओळखला जातो. विविध संघ देखील सुधीर धनावडे यांच्या नावाने अंडरआर्म क्रिकेटमध्ये खेळलेले आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला वाडकर साहेबांचा चौनेश्वर 11 संघ म्हणजे अमित वाडकर यांचा देखील मी म्हणेल नवी मुंबई पोलीसचे नामवंत खेळाडू आहेत. त्यांचा हा चौनेश्वर संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. त्यामुळे या मॅच कडे एका वेगळ्या दृष्टीने पाहिलं जात आहे. फायनल मॅच आहे. एका बाजूला भूषण गोळे, एका बाजूला कृष्णा सातपुते, अशी सुद्धा लढत सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. 22 यार्ड या सचिन शिंदे यांच्या वाहिनीवर, KSK चे सुपुत्र, KSK चे खेळाडू यांच्या वाहिनीवर ही क्रीडा स्पर्धा देखील आपण लाईव्ह पाहतोय. ड्रोनच्या साह्याने मात्र चित्रण देखील पाहायला मिळत आहे. म्हणजे 22 यार्ड देखील दिवसेंदिवस प्रगती करते. त्यांना देखील आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. शेवटचा षटक, कोलवा टप्प्याचा बॉल उडवला आणि भिरकावला. षटकार सह्याद्री गोऱ्यात जन्माला उगवत्या सूर्याचा तारा. थँक्यू. एकनाथच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा देख फिर होता है क्या. षटकार आला त्याच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 21 धावा. धाव फलकावर दिया. शेवटच्या षटक. वाह, पहिल्याच बॉलवर षटकार खेळला एकनाथने. आणखीन एक बिग हिट यावेळेला केलाय. बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहेत तिकडे आणि पकडली कॅच. आता सेलिब्रेशन बॉलरचं 21 वर धक्का. थँक्यू. पहिल्या षटकाराला दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. प्रथमतः सेलिब्रेशन केलं बॅटरने, तदनंतर बॉलरचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. या स्पर्धेमध्ये काय नाही दिलं आदरणीय अशोकजी सकपा साहेब यांच्या माध्यमातून. पहा ना, चांगल्या धाटणीचे यश स्पोर्ट्सचे ब्रँडेड किट्स आपण पाहतोय. प्रत्येक संघाला किट्स देण्यात आले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. यश स्पोर्ट्सचे ब्रँडेड या किट्स पाहायला मिळाल्यात. त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून किरण मस्कर असतील आणि अगदी त्याच वेळेला काही क्षणापूर्वी आपण कुणाल दाते सरांचा आवाज ऐकायला मिळाला. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी प्रत्येकाचं मत भाग्य आहे आणि माझंही भाग्य समजतो मी की समालोचन कक्ष मला आज यांच्यासोबत शेअर करायला मिळत आहे. सर्वाधिक स्पर्धा करण्याचा मान, सन्मान, बहुमान मुंबई भूषण तथा जुन्नर भूषण पुरस्काराने सन्मानित व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ज्यांच्या समवेत समालोचन करण्याची संधी आज या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते आहे. जमत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. वाईड बॉल देखील पंचांनी घोषित केलाय आणि धाव येईल. जय सर, इकडे धावा महत्वाच्या आहेत, कशाही येऊ देत, परंतु धावा इकडे गरजेच्या आहेत. आणि धाव मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 23 धावा धाव फलकावर. फायनलची मॅच आहे. प्रेक्षकांची तोबा गर्दी. क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांवर गारूड करतोय आणि नसा नसा, मी तर म्हणेल आपल्या नसा नसामध्ये क्रिकेट भिनताना पाहायला मिळत आहे. आणि आज म्हणूनच ही प्रचंड गर्दी या महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग साठी अशोकदादा सकपाळ साहेब आणि निहाल ग्रुपच्या या स्पर्धेसाठी गर्दी होताना पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली पहिल्याच पर्वामध्ये ही स्पर्धा. शेवटचं षटक आहे. ओहो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल वळतोय, आतमध्ये जातोय आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. गरज आहे, गरज आहे, गरज आहे मोठ्या फटक्याची. इकडे धाव संख्या 23 आहे. अक्षय स्ट्राईकवर आहे, जे वन डाऊन पोझिशनला आलेत. अक्षयकडून मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे. त्यांना रोखण्यासाठी जर पाहिलं तर गणेश. शेवटचं षटक आहे. यावेळेला फटका समोर खेळलाय. नोमॅन्स लँड क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळेल. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न आणि 2 धावांनी धावसंख्या हो पूर्ण होताना पाहायला मिळते. धावसंख्या 25 वर गेलेली आहे, ज्याची चर्चा करत होतो जयेश सर आपण. त्याच्या दिशेने आता वाटचाल 25 ते 30च्या दरम्यानची वाटचाल सुरू झाली आहे. येस, निश्चित. कारण आपण पाहिलं ना तर इथूनही फाईट होऊ शकते. एक मोठी टोटल म्हणता येईल. 25 धावा धावफलकावरती यायला हव्या होत्या याची चर्चा आपण करत होतो. आणि कारण एकंदरीत पाहिलं कृष्णासारखा गोलंदाज या संघामध्ये त्याने मात्र चांगल्या दर्जाचं लीडिंग केलंय आणि इथे धावा बनवणं सोपी बाब राहणार नाही.
यावेळेला आपण पाहू शकता ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल थोडीशी उसळी देखील घेतली गेली होती आणि इकडे आपण पाहू शकता निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळतंय कधी इकडे तर कधी तिकडे अशाच प्रकारची मॅच चाललेली आहे आणि पाहूयात काय होईल किती धावांचं आव्हान उभं राहील 25 तर झालेले आहेत हा बॉल मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहे गणेश त्यासाठी सज्ज आहेत काय होईल किती धावांचं आव्हान उभं राहील फायनल मॅच आहे यावेळेला फटका फसलाय बॉल हवेत परंतु एक धाव तिकडे घेतली गेली आहे फिल्डर येत आहेत मात्र पॉइंटचे तिकडे फेकी करतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली धावा झाल्या 26 जिंकण्यासाठी पाहिजे 27 म्हणजे 9 ची सरासरी आवश्यक आहे अंधाराचं साम्राज्य हळूहळू मैदानात येईल जय सर मॅच मध्ये मजा येईल ज्यावेळेला दुसऱ्या डावात जाईल निश्चित यात मात्र ती मात्र शंका नाही आहे टॉस जिंकला होता चेन्नईश्वर 11 या टीमने प्रथम बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला धावफलकावरती बनवण्यात आल्यात ते एकंदरीत 26-27 धावसंख्येचं टार्गेट ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमच्या अगेन्स्ट इथे ठेवण्यात आलंय आदरणीय श्री अशोकजी सकपा साहेब आणि निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 आपण पाहतोय नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय अप्रतिम निहाल स्पर्धा ग्रुप राहिली आयोजित खऱ्या अर्थानं सर्वांना सांगायला आवडेल निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 खऱ्या अर्थानं अशोक दादा गेले मी म्हणेल 3 दिवसाची स्पर्धा आहे पण गेले 3 महिने आपली मेहनत चालली आहे 3 दिवस यशस्वी व्हावे पण या स्पर्धेच्या पडद्यामागचे हिरो म्हणजे मैदान बनवण्यासाठी ज्यांनी शेण आणले हे व्यासपीठ ज्यांनी साफ केलं या मैदानातली काटीन पेपर ज्यांनी उचलला त्यांना विसरून चालला नाहीये खऱ्या अर्थानं KSK चे अध्यक्ष असा अध्यक्ष अख्ख्या आयुष्यात बघितला नाहीये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये एवढा साधा अध्यक्ष आतापर्यंत पाहिला नाहीये प्रकाशजी माने त्यांचं नाव आहे खऱ्या अर्थानं मी प्रेमात पडलो प्रकाशजी माने सर एवढं साधा आयुष्यात या व्यासपीठावरची खऱ्या अर्थानं पाण्याची संपलेली बाटली असेल एखादी गाण असेल केळीची सिल्के सांगायला मला काही वाटत नाही कारण की डाऊन टू अर्थ अध्यक्ष आहे अध्यक्षाने कसं राहावं अध्यक्षानं असं राहावं की डाऊन टू अर्थ ही माझी स्पर्धा आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये असा अध्यक्ष जर असला तर स्पर्धेला 4 छान लागतील प्रकाशजी माने तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो नक्कीच या ठिकाणी किरणजी मस्कर आपण या ठिकाणी प्रकाशजी माने यांच्याबद्दल बोलला मी नाव घेईल सचिनजी शिंदे साहेब असतील किशोर जाधव साहेब असतील योगेश मोरे साहेब असतील संतोष मोरेला कोण विसरणार आहे शैलेश सोनकरला विसरणार नाही आम्ही सुदेश सपकाला विसरून अजिबात चालणार नाहीये अरुण कदमला कसं विसरणार कारण की त्याने बरीचशी मेहनत घेतली सुरेश सपकाला विसरणार तर आम्हाला वाईट वाटेल मंगेश पवारला अजिबात विसरणार नाहीये नितीन जाधवला आणि शिवा बॉसला कशाला विसरू कारण की ते तर आपल्या जवळचे आहेत आणि दादाचे खास झालेत आणि खऱ्या अर्थानं भरपूर प्रेम दादा तुमचं माझ्यावरती देखील राहिलंय या सर्वांसाठी एकदा 2000 टाळ्या वाजूयात ज्यांनी मेहनत घेतले पडद्यामागचे हिरो होते त्यांची नावं घेतली आता बरं वाटलं की आता स्पर्धा यशस्वी झाले त्यांची नावं घेतली आणि आता खऱ्या अर्थानं स्पर्धेला 4 छान झाले थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा जाऊयात दुसऱ्या डावाला सुरुवात होईल माझ्याबरोबर जयेश भोसले सर जोडताना पाहायला मिळत आहेत आणि काय होईल भूषण गोळे एका बाजूला कृष्णा सातपुते एका बाजूला चौनेश्वर 11 आहे एका बाजूला जर पाहिलं तर ग्लोरियस स्पोर्ट आहे एका बाजूला सुधीर धनावडे आहेत एका बाजूला वाडकर साहेब आहेत तर यांच्यामध्ये मॅच कोण जिंकणार याची प्रचंड उत्कंठा आपल्याला पाहायला मिळते आणि माझ्या मते पहिलं षटक हे खूप निर्णायक असणार आहे पॉवर प्लेची ओव्हर आहे पॉवर प्ले मध्ये किती रन येतात यावर मॅचचं गणित अवलंबून असणार आहे पॉवर प्ले मध्ये किती विकेट येतात याच्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे आणि या महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगच्या पहिल्या पर्वाच्या फायनल मॅचचा फायनल डाव म्हणजे शेवटचा डाव शेवटच्या 3 ओव्हर बाकी आहेत 27 धावांची आवश्यकता 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे भूषण मात्र स्ट्राईकवर बॅटिंगसाठी सज्ज होतोय या जय सर भूषण गोळे आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये गणेश पहिला बॉल पडेल पुढे सरसावल्यात एक्सा कव्हरला डीप एक्सा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक चढूच्या खाली विकेट मिळवली आहे भूषण गोळे बाद पहिल्या बॉलवरती पहिली सफलता पूर्वार्धामध्ये पहिल्या बॉलवरती कृष्णा सातपुते बाद झाला दुसऱ्या सत्रामध्ये पहिल्या बॉलवरती ऑल इंडियन आयकॉन जिथे भूषण गोळे देखील बाद पहा याला म्हणतात बेस्ट वर्सेस बेस्ट कृष्णाला बाद करण्यासाठी भूषणने रणनीती बनवली आणि भूषणला बाद करण्यासाठी कृष्णाने रणनीती बनवली ज्या वेळेला स्ट्रोक खेळला अर्ध्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवला वाटलं की 6 गेला की काय परंतु कृष्णा सातपुते यांनी तिकडे फिल्डर सेट करून ठेवला होता आणि भूषण गोळे यांना जसं कृष्णा सातपुते पहिल्या बॉलवर बाद झाले भूषण गोळे सुद्धा पहिल्याच बॉलवर बाद झालेत म्हणजे आता मॅच मध्ये आणखी रंग भरले जाणार जय सर या तीन मात्र शंका नाही आहे परंतु मित्रांनो मी तुम्हा सर्वांना अभिमानाने एक गोष्ट आवर्जून सांगेन की या गोलंदाजाने 2 षटकांमध्ये 52 धावा दिल्या होत्या
तो हाच गोलंदाज आहे ज्याने पहिल्या बॉलवरती फायनलच्या मॅच मध्ये विकेट मिळवली आहे. काय खेळ केला त्याने या स्पर्धेमध्ये. जिथे जिथे सुरुवातीला लडखळला अडखळला परंतु तो थांबला नाही, खचला नाही, पुन्हा एकदा उभा राहिला, निर्भीडपणे निर्धास्तपणे वाटेवरती चालत राहिला आणि या स्पर्धेमध्ये छाप सोडली आहे खेळाडूने. याला म्हणतात कमबॅक. म्हणजे खचू नका, काही होईल, पुन्हा संधी मिळण्याची वाट पहा आणि त्यानंतर प्रतिस्पर्ध्याची वाट लावा. या गोलंदाजाने ते केलंय. एक बेस्ट परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. अगदी न सांगणारा असा विक्रम आहे हा, परंतु काय परफॉर्मन्स केला विशालने. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, संधी निर्माण केली होती, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे, पेट्रोलिंग करतोय, आपला हजरजबाबीपणा चांगल्या रीतीने इथे दाखवलाय. ऍथलेटिझम जिथे मैदानाच्या आतमध्ये कृष्णा सातपुतेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. रन्स मिळतात त्या दोन संघाची धावसंख्या 2 धाबा फलकावरती 27चा पाठलाग करायचा आहे. सहज साधं सोपं आव्हान नाही आहे. इथे कष्ट उपसावे लागतील आणि ते उपसण्याची तयारी तुमच्यामध्ये असायला हवी, कारण इथे सहजासहजी तुम्हाला विजय मिळणार नाही आहे. गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झाल्यानंतर विशालने चांगल्या दाटणीची गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलमध्ये विकेट मिळवली आहे. आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल या खेळाडूचा. स्ट्रायकरवरती बॅटर या वेळेला नवीन फलंदाज अगदी पाहायला मिळेल तो विशाल नव्याने दाखल झाला. 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग त्यालाही करावे लागेल. हा बॉल जागा बनवली आहे, पॉइंटला कट केलाय, चेंडू मात्र ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा येतोय नशिबाचा सौकार. चांगला स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे पहिल्या बॉलवर भूषण यांची विकेट आली आहे, तो दबाव कुठेतरी हटवायचा आहे. 27 धावा तेवढेही मोठं लक्ष नाहीये आणि त्यामुळे इकडे प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि जरी भूषणची विकेट घेतली, कमबॅक या ठिकाणी होताना पाहायला मिळालंय आणि त्यामुळे सामना दोलायमान होणार आहे आणि जसजशी मॅच पुढे जाईल रंगत वाढणार आहे. महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग. KSK महाबळेश्वरच्या या असोसिएशन मध्ये एक बाब आवर्जून पाहायला मिळाली. प्रत्येक खेळाडूचे एक पेट नेम आहे. विशाल मॅक्सवेल या वेळेला हलक्या हाताने कबसला खेळलाय, फ्रंट लेग पुढे आणलाय, बॅटचा फेस ओपन केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, प्लेसमेंट चांगली, एक रन्स इथे मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल, जाऊन पोहोचते धावफलकावरती धाबा त्या 7. 27चा पाठलाग करायचा आहे. 20ची अजूनही गरज आहे. येणाऱ्या बॉल एकंदरीत आपण पाहिले ना तर या मॅच मधील 14 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. 18 चेंडूंची ही मॅच. 27चा पाठलाग करायचा आहे. नवीन बॅटर स्ट्राईक रेडवरती गणेश पाहायला मिळेल. काहीशी सूत्र बदलली आहेत. कृष्णा सातपुते एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये घेतलंय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक धाडलेला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय डीप मिड विकेटला. पुढचा बॉल या वेळेला देखील कव्हर्सला खेळल्या, जागा बनवली, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा सणसणीत चौकार. झाली आहे. 27चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. मॅच जर याही ठिकाणावरून रंगवायची असेल तर आता विकेट आणि एखादं षटक, म्हणजे यानंतरचं षटक हे खूप महत्वाचं आहे. जर का ते षटक 6-7 धावांचं आलं, मॅच आणखी मजेदार होईल शेवटच्या ओव्हरमध्ये. त्यामुळे यानंतरची ओव्हर खूप महत्वाची आणि ती कोण टाकणार याची देखील उत्कंठा आता सगळ्यांनाच लागलेली आहे. या मॅचवर लक्ष पाहायला मिळतं. तुम्ही सेल्फीचा उल्लेख केला होता जय सर, मी आवर्जून सांगेल एखाद्या बॉलिवूडच्या मोठ्या ऍक्टरच्या देखील जेवढ्या सेल्फी घेतल्या जात नाहीत ना तेवढ्या सेल्फी कृष्णा सातपुते यांच्या घेतल्या गेल्या असतील. म्हणजे जेव्हापासून सेल्फीला सुरुवात झाली तेव्हा त्याच्यानंतरची गोष्ट सांगतोय.
नाही, आवर्जून या गोष्टीचा उल्लेख करायला हवा, कारण आजच्या दिवशीची पहिली मॅच खेळल्यानंतर जिथे हाफ सेंचुरी त्याने ठोकली होती आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी अगदी युट्यूबवरती बसलेल्या चाहत्या वर्गाला ही बाब वाटली असेल की कृष्णा सातपुते येत काय नाहीये मॅन ऑफ द मॅच आणि प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी, परंतु त्यावेळेला सेल्फीच्या जाळ्यामध्ये तो अडकला होता आणि त्याला तिथून पुढे येता येत नव्हतं, म्हणून की काय तो त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी लेट झाला होता. कृष्णा लक्ष्मण सातपुते गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. इंडियाने 12 बॉल 15ची गरज आहे या सामन्यामध्ये. गोलंदाज सज्ज होत असताना कृष्णा सातपुते तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्या तयारी ठेव म्हणायची, कधी झुकायची आणि कधी नडायची. इथे विकेट मिळवली आहे, पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली आहे. कहाणी में ट्विस्ट. 11 बॉल 15ची गरज. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. यस, मॅच ऑन आहे. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी अकरा चेंडू आणि 15ची आवश्यकता. या मॅच मध्ये कृष्णा सातपुते चांगल्या दर्जाची गोलंदाजी, अफाट फिटनेस, अफाट परिश्रम, अफाट मेहनत आणि या जोरावरती त्याने इथे विकेट मिळवत असताना पाहायला मिळाला. सकाळच्या सत्रामध्ये ज्या वेळेला त्याची बाईट्स घेण्यात आली ना, त्यावेळेला म्हणाला की माझी जितकी ज्या पद्धतीने प्रकृती चांगली ठीक नव्हती, याचंच कारण की काय पहिल्या दिवशी माझं प्रदर्शन चांगलं झालं नाही, डिहायड्रेशनला तो सामोरा गेला होता. परंतु त्यानंतर आजच्या दिवशी तो मैदानाच्या आतमध्ये आला आणि खऱ्या अर्थानं क्रिकेट रसिकांना त्याने एक मोठा आनंद या स्पर्धेमध्ये दिलेला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त केली. कृष्णा सातपुते नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना अजित शिलार बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून आणि मिश्किल स्वभावाचा खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कॉमेडी किंग मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्ट्राईक करेंटवरती आहे, फटकेबाजी करावी लागेल कृष्णाचा अगेन्स्ट. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, वेगाने टाकला गेलेला हा बॉल. लगातारचे 2 चेंडू इथे चंदूसर निर्धाव स्वरूपाचे पाहायला मिळाले. मॅच जिवंत आहे. यस, मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी येते, परंतु हार मानणारी टीम नाहीये. ग्लोरियस स्पोर्ट्सला देखील कमबॅक करावं लागणार आहे, कारण अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे आणि 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ही 5 धावांची दरी खूप महत्वाची आहे. एकाच्या हातात बॅट, एकाच्या हातात बॉल. पाहूया कोण जिंकणार ही मॅच. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कृष्णा. या वेळेला खोलात टाकला, आणखीन एक चेंडू यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. फेकी चांगली झाली होती, एक सिंगल मिळाली आहे. रिॲक्शन पहा, बॉडी लँग्वेज पहा कृष्णा सातपुतेची. ही धाव बनता कामा नव्हती, कारण एक धाव महत्वाची आहे आणि काटेभरी टक्कर तुम्ही पाहता. वातावरण टाईट, खूप मोठी फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. फायनलची मॅच, मेगा फिनाले, ग्रँड फिनाले तुम्ही पाहताय. खूप मोठी मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. एक चुकी करून या ठिकाणी चालणार नाहीये. छोट्यातली छोटी चूक सुद्धा महागात पडू शकते. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी बॉलर, कधी बॅटर, कधी चवनेश्वर बोरगाव, कधी जर पाहिलं तर ग्लोरियस स्पोर्ट्स, कधी वाडकर, तर कधी या धनावडे यांच्याकडे मॅच जाताना पाहायला मिळते. अशोक दादांची ही स्पर्धा, ही मॅच रंगात आली आहे. मेगा फायनल, सुपर डुपर हिट. स्पर्धा सुपर डुपर हिट झाली आहे. अशी शो होणं नाही, अशी स्पर्धा होणं नाही, असं आयोजन होणं नाही. वेगवान चेंडू, बादची आतली कडा घेतली आहे. इथे बॉलचा डिरेक्शन बदललाय. फाईन लेगला आउटफील्ड आहे फास्ट. नशिबाने दिली आहे 7, मिळतील धावा 4. आला चौकार. परंतु मॅच जय सर अशी चालली आहे, कधी इकडे कधी तिकडे काळजाचे ठोके धगधग 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 करायला लागले असतील. ज्या ठिकाणी संधी होती त्या ठिकाणी 4 धावा आल्यात आणि आता मात्र मॅचने पुन्हा एकदा कलाटणी घेतलेली आहे. 8 बॉल बाकी आहेत. मॅच जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार मॅच, कोण होणार विजेता, कुणाला मिळणार 2,22,000, कुणाला मिळणार 1,11,000. मॅच ऑन आहे. कृष्णा सातपुते एका बाजूला भूषण गोळे. कृष्णा सातपुते गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा दाखल होत असताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती ज्या वेळेला मात्र आपण विशालला पाहतोय, 2 चौकार त्याने ठोकल्यात. या मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून. वेगवान चेंडू, जागा बनवली आहे, इनसाइड आउट खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे, एक धावनीची दुहेरीचा प्रयत्न. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये, विकेट मिळवली आहे. खेळाडू रनआउटच्या स्वरूपामध्ये होईल. इथे बाद.
ही मॅच प्रेक्षकांचं मनोरंजन या मॅचने केलंय आणि प्रेक्षकांनो पहिल्या पर्वातील ही स्पर्धा आणि फायनलची ही मॅच आवडली असेल तर सगळ्यांना विनंती एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये। जबरदस्त क्रिकेट सध्याच्या घडीला आपण पाहतोय आणि अजूनही जर पाहिलं तर 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि 9 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। कृष्णा सातपुते गोलंदाजीसाठी। कृष्णा पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल, संघर्ष करावा लागेल या मॅच मध्ये। हा बॉल वेगाने टाकलाय, यष्टीरक्षकाचा वेग घेतो, डॉट बॉल आलाय। उर्वरित 6 बॉलचा खेळ शेष आहे आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी जिथे पाठलाग करायचा 27चा 9ची आवश्यकता, 6 चेंडू आणि 9 धावा। वा, ज्याचा उल्लेख केला होता या मॅचच्या या ओव्हरच्या अगोदर की 12 बॉल मध्ये ज्या वेळेला 15 धावांची आवश्यकता होती, जर का 6ची मॅच आली मजा येईल आणि 6चीच ओव्हर आली आहे, मजा मात्र कायम आहे। या संपूर्ण स्पर्धेसाठी जर पाहिलं तर ज्यांनी गुणलेखन केलेलं आहे नवी मुंबईच्या नेरुळ गावचे ख्यातनाम गुणलेखक विघ्नेश मडवी यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू। या संपूर्ण स्पर्धा आपल्या लेखणीने त्यांनी टिपली आहे आणि त्यांना देखील आमच्याकडून या आयोजन कमिटीच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा असतील। तसेच जाऊया त्या मॅचच्या दिशेने। जय सर, काळजाचे ठोके धगधग 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 करायला लागलेत, का नाही होणार, कारण मॅच ही तशीच सुरू आहे। कधी चौनेश्वर, कधी ग्लोरियस स्पोर्ट्स। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेचा अंतिम थरार आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी आलेला आहे। मैदानामध्ये सामना सुरू आहे, फायनलचा अंतिम सामना आहे आणि या सामन्याचं समालोचन या ठिकाणी करतायत आदरणीय चंदू शेटे सर आणि जयजी भोसले साहेब। तर एक थरारक मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। यस, संधी मिळाली तर नक्कीच अजूनही 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता, कुणालाच माहित नाही कोण जिंकणार आहे आणि अशाच प्रकारची फायनल जयेश सर रंगावी लागते आणि तीच एक जबरदस्त फायनल बॉलिंग साठी अनिल येताना पाहायला मिळत आहेत। आपल्या टीमचं भवितव्य बॉलच्या स्वरूपात त्यांच्या हातात आहे। दुसऱ्या बाजूला बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतं समीर आणि विशाल आहेत आणि त्यांच्यावर देखील अपेक्षांचं ओझं असणार आहे। आज जिंकायचंय, आज नाव करायचंय, माझ्या संघाचं, माझं, माझ्या गावाचं या स्पर्धेमध्ये का खेळतोय दाखवायचंय। एकाला 2,22,000, एकाला 1,11,000। क्रिकेटचा थरार आणि क्रिकेटचा थरार नाट्य रंगलंय नवी मुंबईमध्ये। निहाल ग्रुपच्या वतीने, अशोकदादा सकपाळ यांच्या वतीने एक जबरदस्त मॅच आणि जबरदस्त स्पर्धा सध्या आपण पाहतोय। शेवटचं षटक, 6 चेंडू 9 धावा। 6 बॉल 9ची गरज। गोलंदाज सज्ज होत असताना अनिलला आपण पाहतो आहोत। स्ट्रायकर एंडवरती बॅटर विशाल, जो मात्र पाहायला मिळेल मॅच बनेल यात मात्र शंका नाही आहे। शेवटच्या चेंडू पर्यंत हा सामना जाणार यात मात्र शंका नाही आहे। गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर द विकेटने, पॅवलन एंडकडून गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल पडेल। हा ट्रॅकर होता ऑन साइडला, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तैनात। एक धाव निश्चित, दुहेरीचा प्रयत्न, फेकी चांगली झाली आहे। काय थ्रो केलाय, हँड अँड कॉर्डिनेशन जुळून येत आहे आणि म्हणून की काय केवळ एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय दोन्ही बॅटरला। ओ हो 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 हो, मॅच कुठे संपली आहे। अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता, 5 चेंडू बाकी आहेत। कोण जिंकणार ही मॅच, बॉलर की बॅटर, बॅटर की बॉलर? अजूनही थरार कायम आहे। पुढचा चेंडू खोला टाकला, वेगवान पाहायला मिळाला। समीर शेलारला डॉमिनेट करणारा चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय। मॅच अजून संपलेली नाही आहे, सामना जिवंत ठेवलाय गोलंदाज अनिलने। 4 चेंडू बाकी आहेत आणि 8 धावांची आवश्यकता। टाय झाल्यावर काय फायनल मॅच कंपल्सरी आहे, बरोबर ना? वेळ जास्तीचा नाहीये, कंपल्सरी चेसिंग आपण हा निर्णयाच्या आधारावरती ही मॅच पाहणार आहोत। आणखी एक चेंडू लगातारचा दुसरा येतोय की काय, काय घडतं मैदानाच्या आतमध्ये? विकेट स्वतःची सॅक्रिफाईस केली आहे। समीर शेलार होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद। यस, अजूनही मॅच ही संपलेली नाहीये, पाहूयात काय होईल अंतिम टप्प्यामध्ये। शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडू मध्ये जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी अजूनही
8 धावांची आवश्यकता आहे. सुपर डुपर हिट स्पर्धेचे शेवट देखील सुपर डुपर हिटच होणार आहे आणि त्यामुळे जय सर अशा प्रकारचं वातावरण जवळपास अंधारही मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. दिवे सुद्धा लागलेले आहेत आजूबाजूचे, परंतु प्रेक्षक कुठे हलतायत. प्रेक्षक मैदानात खिळून ठेवलेले आहेत या मॅचने, महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगने, निहाल ग्रुपने आणि अशोक दादा सकपाळ यांच्यामुळे. पाहूया एखादा मोठा फटका, टाळ्यांचा गजर करायला लावेल या ठिकाणी ग्लोरियस स्पोर्ट्स या टीमच्या समर्थकांना. काय होते पाहायचंय. एका बाजूला अनिल, एका बाजूला जर पाहिलं तर या ठिकाणी विशाल आहेत. विशाल की अनिल? सुदेश. ओहो, यावेळेला आपण पाहू शकता स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. जय सर, मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी येताना पाहिला मिळते. 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. 3 चेंडू आणि 7 ची आवश्यकता या मॅच मध्ये. मॅच बनली आहे. गोलंदाजी त्या धाटणीची होत असताना विशालच्या अगेन्स्ट कुठेतरी अंडर प्रेशर गोलंदाजी करतोय की काय गोलंदाज अनिल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हिमतीने हारा, हिम्मत कदापि हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. पुढचा बॉल यावेळेला डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. आणखीन एक सफलता, टाळ्यांचा कडकड कडकडाट होतोय. गोलंदाज अनिलसाठी विकेट मिळवली आहे त्याने. ओ हो, मोक्याच्या क्षणी कधी इकडे कधी तिकडे अशी मॅच सुरू आहे. 2 ओव्हर 15 ची मॅच. आता जर पाहिलं तर शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. अशाही प्रकारच्या मॅचेस जिंकताना आपण पाहिलेला आहे. आज पुन्हा एकदा अशाच प्रकारचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या स्पर्धेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रेक्षक लक्षात काय ठेवतात, फायनल मॅच कशी झाली, फायनल मॅच कोण जिंकलं, फायनल मॅच कोण हारलं, कुणी मॅच जिंकून दिली, या सगळ्या गोष्टी मात्र या ठिकाणी पाहायच्यात. आणि आज हजारो प्रेक्षकांची गर्दी आनंद घेते या अद्भुत क्रिकेटच्या खेळाचा. महाबळेश्वर चॅम्पियन्स लीगचा आनंद सगळे घेत आहेत. शेवटचे 2 बॉल, 7 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. 2 चेंडू आणि 7 ची गरज असताना आणखी विकेट मैदानाच्या आतमध्ये मिळवलेली पाहायला मिळाली आहे. अनिल सामना सोडण्यासाठी तयार नाही आहे. आज आपला बेस्ट परफॉर्मन्स त्याने मैदानाच्या आतमध्ये दिलाय. त्याला ठाऊक आहे हा सामना आपण जिंकण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरलेलो आहोत आणि हे प्रदर्शन पुन्हा आपल्याला करता येणार नाही, कारण ही स्पर्धा 365 दिवस पुन्हा एकदा या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. महाबळेश्वर चॅम्पियन लीग 2024 पहिलं पर्व आणि या तमाम क्रिकेट रसिकांना गर्व या स्पर्धेवरती पाहायला मिळालाय. येणारे 2 बॉल, 7 ची आवश्यकता. शेवटच्या उर्वरित 2 चेंडू, 7 ची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळेल. हो, पाहूया काय होईल. या वेळेला खोलबटप्प्याचा बॉल तिकडे टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. 1 धाव मात्र त्या ठिकाणी गेली आहे आणि आता लेग बायच्या स्वरूपातील मॅच कुठे संपली आहे. सुदेश सकपाळ असा खेळाडू आहे ज्यांच्याकडे षटकार मारण्याची क्षमता आहे आणि आता मॅच गेली आहे. 1 बॉल आणि 6 धावांवर मॅच आहे. अशा प्रकारच्या असंख्य मॅच आपण पाहिल्या. माझ्या मते जेवढे प्रेक्षक बसले होते आमच्यासह ते सगळे उभे राहिलेले आहेत. सगळ्यांना विनंती आहे, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शेवटचा बॉल, 1 बॉल 6 धावा, 6 धावा, 1 बॉल. सुदेश सकपाळ एका बाजूला, अनिल एका बाजूला. अनिल की सुदेश, सुदेश की अनिल. 1 बॉल 6 धावा. काय होईल महाबळेश्वर चॅम्पियन्स लीग. फटका चांगला खेळलाय, परंतु पाहूया सीमारेषा पार 4. काय सेलिब्रेशन, कंपल्सरी चेस नियम होता आणि मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांची गर्दी. काय शेवट झाला या स्पर्धेचा. लाजबाब लाजबाब लाजबाब. चौनेश्वर, बोरगाव, कृष्णा सातपुते आणि वाडकर साहेब, अभिनंदन. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय निहाल ग्रुप आयोजित महाबळेश्वर चॅम्पियन लीग या स्पर्धेचा अंतिम थरार आपण या ठिकाणी सर्वांनी पाहिलेला आहे. खऱ्या अर्थानं चवनेश्वर 11 हा संघ या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ ठरलेला आहे. खऱ्या अर्थानं सुपुत्र वानवली अहिरे गावच्या हा सुपुत्र खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतोय की शून्यातून विश्व निर्माण करत असताना आपल्या स्वतःला सिद्ध केलं आणि स्वतःला सिद्ध करत असताना एक क्रिकेटची आवड. प्रत्येकाला एका ना एका गोष्टीचा छंद असतो, प्रत्येकाला एका ना एका गोष्टीची आवड असते आणि
करतील आणि या मैदानावरती सगळ्यांचे- क्रीडाप्रेमी जेवढे पण उपस्थित होते ना या संपूर्ण सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. टेनिस क्रिकेट विश्वाचा डाण्या वाघ सध्या मात्र खांद्यावरती घेतलाय. कृष्णा लक्ष्मण सात तर आपण नक्कीच या ठिकाणी पाहतो एका पुस्तकाचं आपण या ठिकाणी